नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले द 7 आर्ट गॅलरी आपल्या चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओत आपण दिवाळीच्या संदर्भातील घोडा गवळणाच्या मूर्त्या कशा प्रकारे बनवल्या जातील हे आपण आज पाहणार आहोत। आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील, ज्याला औरंगाबाद म्हणून ओळख आहे जुनी, लक्ष्मी पूजनाबरोबर घोडागवळणाची परंपरा आहे। ही घोडागवळणाची परंपरा महाराष्ट्र कुठकुठपर्यंत पोहोचलेली आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घोडागवळण कशा प्रकारे बनवले जाते, त्याला माती कशा प्रकारे काढावी लागते, त्याला कशा प्रकारे टाकावं लागते, त्याला स्ट्रेंडमध्ये त्याला मजबूती भेटण्यासाठी आपण त्याच्यामध्ये काय टाकू शकतो, हे सगळे आज पाहणार आहोत आपण। तुमचं माल कालवण्यात झालेला आहे, आता थोडं करून माल टाकणे आपल्याला। त्याच्यामध्ये पूर्ण एकत्र माल टाकल्यावर ते बबल्स धरण्याची शक्यता राहते। आपण थोडं करून टाकणार आहे त्याच्यामध्ये माल। आता POPचं मटेरियल आपण घेतलेलं आहे। हे आपले POPचे खडे आहेत, जे मध्ये टाकल्यावर त्याला त्याला स्ट्रेंथ भेटन आणि आपलं POP सेट व्हायला मदत भेटते, आपल्याला लवकर फास्ट होते। आपल्याला मापत बसले पाहिजे त्या हिशोबाने टाकावं लागतील त्याला। नुसतं POPचं पाणी राहिल्यावर ते सेट होण्यास टाईम घेतो आणि त्याला स्ट्रेंथ पाहिजे तशी भेटत नाही, मजबूती। जड टाकलं तर ते मूर्ती जड होण्याची शक्यता राहते, तुटण्याची शक्यता राहते। त्याच्यामुळे POPचे खडे वापरण्यात योग्य राहतील आपल्यासाठी। पूर्ण व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो, तुम्हाला सगळी माहिती पूर्ण या व्हिडिओमधून देणार आहोत। आपले साचे भरणं झालेले असतात घोडागवळणची, ही दिव्याची साची आहे, पांट्या, बोळके, दिवाळी तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये। चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो। पेंटिंग व्हिडिओ, भरपूर व्हिडिओ तुमच्यासाठी अजून येणार आहेत। आपले 10 ते 15 मिनिटांनंतर सेट झाल्यानंतर आपण आता याला काढायला सुरुवात केलेली आहे। काढायची पण एक पद्धत राहते मित्रांनो। एक गवळण आपली तयार झालेली आहे, त्याला मागून थोडी फिनिशिंग घेतली ते पूर्ण आता त्याला ते सेट झालेली आहे। ही पहिली मूर्ती आपण आता दर्शन घेऊन कामाला सुरुवात करूया। लक्ष्मी पूजनाची मूर्ती कशा प्रकारे बनवायची ते पण आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत। अशा प्रकारे आपण सगळ्या मूर्त्या काढून घेणार आहोत मित्रांनो। तुमचा टाईम नाही घेता, व्हिडिओ थोडा स्पीडमध्ये आपण पाहूया। साचे लावताना एक गोष्ट ध्यानात ठेवणे आपल्याला, ते पाण्यातून भिजवूनच लावावे, कारण त्याला बबल्स येणार नाहीत नंतर तुम्ही जेव्हा त्याला मटेरियल त्याला मिक्स करून टाकता तेव्हा। कसं खूप दिवसानंतर साचे लावले आहेत, थोडं हार्ड जात आहेत काढायला। कारण आम्ही व्हिडिओ संपूर्ण माहितीसह तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत। दिवाळीची पेंटिंग व्हिडिओ, महालक्ष्मी कशा प्रकारे बनवले जाते त्याचा व्हिडिओ, अब दिवाळीसाठी कोणकोणते सामान चालतात त्यासाठी व्हिडिओ घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळे मित्रांचे आभार, धन्यवाद, थँक्यू।